वर उसळली. पहा त्या ठिकाणी असणाऱ्या हनुमंताच्या पायाचं नख त्या मगरीला लागलं. मगरीला नख लागलं आणि तिचं असणारे शाप मुक्त झाले. जे स्वतःचं पहिलं शरीर होतं, जे असणारी इंद्रदेवाच्या दरबारातली अप्सरा होती, त्या शरीरामध्ये प्रगट झाले. तात्काळ आकाशामध्ये उडी घेतले. काय बोलते पुढील सूचक सांगते नाही का? प्रभू रामचंद्र भगवान भगवान की जय. पुंडली कुरधरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय. पवन सुत हनुमान महाराज की जय. अंतरिक्ष गगनांतरी राहुनी बोलत सुंदरी. विजयी होई कपिकेसरी निरंतरी राम प्रेमे. प्रभु रामचंद्र भगवान की जय. पवन सुत हनुमान महाराज की जय. विद्येची देवता श्री गणेश यांच्या चरणी साष्टांग दंडवत. या ठिकाणी जमलेले सर्व ज्ञानवृद्ध वयवृद्ध आणि तपोवृद्ध यांच्या चरणी साष्टांग दंडवत आणि कथेला प्रारंभ. बघा, अनेक दिवसापासून चालत आलेले हे अखंड भावार्थ रामायण मौजे मैंदवाडी या ठिकाणी खूप असणाऱ्या मोठमोठ्या गजरामध्ये आनंदामध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे. गेली अनेक महिन्यापासून प्रत्येक शनिवारी सुंदर असणारं भावार्थ रामायण या ठिकाणी सुरू होता आणि संपूर्ण असणारं बघा गावातील असणारे सर्व पंचक्रोशीतील वाचक सूचक आणि त्याला म्हणून जर काय साथ करणार असतील तर कोलेगावचे असणारे आमचे मिसाळ मामा यांच्या असणाऱ्या बघा खूप असणाऱ्या प्रेरणेनं आणि कृपाशीर्वादाने एका बाहेरचा असणारा एक व्यक्ती ह्या गावामध्ये येतो आणि आपलं असणारे योगदान या ठिकाणी समर्पित करतो आणि एक वर्ष दीड वर्ष या ठिकाणी रामायणाची कथा या ठिकाणी सांगतात. हे खूप मोठं असणार त्यांच्यासाठी योगदान आहे. म्हणून मी एकंदर त्यांना एक विनंती करतो, या ठिकाणी माझ्या समोर बसलेले जेवढे राम भक्त आहेत ना त्यांनी त्यांच्यासाठी एकदा सगळ्यांनी मोठ्यानं टाळ्या वाजवायच्यात आणि प्रभू रामचंद्र भगवान की जय. तर या ठिकाणी कथेला प्रारंभ करतो. आताच असणारी विद्युन वाळली हनुमंताला बोलू लागलेली आहे. खरी असणारी करुण कहाणी हनुमंताला सांगू लागलेली. हनुमंता, अरे या ठिकाणी तो जो बघतोय ना असणारा तो काळनेमी नावाचा राक्षस हा साधू नाहीये, हा राक्षस आहे आणि याच्या कसल्याच प्रकारच्या असणाऱ्या शब्दावर विश्वास ठेवू नको. ती असणारी अप्सरा सांगू लागलेली आहे. कर जोडोनिया वंदना करोनी विनवी हनुमान. मी विद्युन मालिनी अप्सरा जाण स्वर्गभूषण स्वर्गीचे. अप्सरा असणारी आपला परिचय देऊ लागली. हनुमंता दोन्ही हात जोडलेले आहेत आणि करुण असणाऱ्या प्रेमळ शब्दामध्ये बोलू लागलेली आहे. शब्दामध्ये असणारे ते भाव असणारे प्रेमळ आहेत. साधूच्या असणाऱ्या रूपामध्ये त्या ठिकाणी ती बोलू लागलेली आहे. आपलं बोलणं मात्र उर्मट असतं. साधू असो सज्जन असो कुणी असो, पण असणारी विद्युन मालली प्रेमळ शब्दामध्ये हनुमंताला बोलते. हनुमंता, मी असणारी एक स्वर्गामधली असणारी एक अप्सरा आणि त्या असणाऱ्या ऋषीच्या शापामुळं ही असणाऱ्या तळ्यामध्ये येऊन पडले होते. मगर म्हणून तुझा असणारा चरणाचा स्पर्श झाला आणि माझा उद्धार झालेला आहे. कोण बोलतंय? या अप्सरा बोलू लागलेली आहे. सूर्यप्रभे समविमान करोनी विचरता गगन. भास्करे शोभुनिया जान ऋषी आश्रमी विमान पाडिले. अरे माझी अवस्था अशा कशामुळे झालेली आहे? ज्या वेळेस असणार बघा माणूस असणारा उन्मत्त होतोय, साधू संतांचा अवमान केला जातोय, साधू संतांना छळलं जात आहे, त्या वेळेस असणारा त्याला धडकेन बघा पापाचा दरी व्हावं लागतं. त्याला त्याची असणारी किंमत मोपावी लागते. अगदी तशाच प्रकारे हनुमंता, मी
मी या ठिकाणी उन्मत्त झाले होते. अरे लक लक करणाऱ्या असणाऱ्या सुंदर असणाऱ्या त्या देवाच्या विमानामध्ये बसले आणि ते विमान त्या ठिकाणी घेऊन आलेले. पण विमान नेमकं पाडलं कुठं? शहरामध्ये. अरे ऋषीच्या आश्रमावर विमान पाडलं. ऋषीला अतिशय त्या ठिकाणी राग आला आणि त्यांनी मला या ठिकाणी शाप दिलेला. तेने शोभले मुनीश्वरा, क्रोध चढले दुर्धरा, न विचारिसी पात्र कामाचार विचारसी. त्या आश्रमावर ज्यावेळेस असणारा त्या आश्रमावर विमान पडलं ऋषीच्या, त्या ठिकाणी असणारे ऋषी मुनी त्या ठिकाणी ध्यानस्थ बसले होते. साधूचं कामाचं ध्यान करणं आणि माझ्यासारख्या पापिणीने काय केलेलं? त्यांच्या असणाऱ्या त्याच असणाऱ्या पर्णकुटीवर विमान पाडलं. आमचा सोहळा 4 चालू होता. तेवढ्याच असणाऱ्या ऋषीदा त्या ठिकाणी बघितलं, उन्मत्त झालेली आहे. हिला ऋषीचा आश्रम कळत नाहीये, हिला साधू संताचं घर कळत नाहीये, गावात सप्ताह चाललाय हेही कळत नाहीये. तरी या ठिकाणी आमचे बघा काही लोक त्या ठिकाणी दारू पितातच. त्या ठिकाणी बघा रामायण असलं तरी आम्हाला या ठिकाणी वेगळा आहार चालतोय. तशा प्रकारे म्हणले मी अन्याय केला, अत्याचार केला, मला कळलंच नाही गावात सप्ताह चालू आहे का. तरी मी या ठिकाणी काय केलं? दारू प्राशन केली आणि नको ते अत्याचार केला म्हणून मला हे शाप मिळाला. कोण बोलतंय? ती असणारी अप्सरा हनुमंताला सांगू लागलेली आहे. महाग्रह जैसा कोणी येवनी झोंबे दाटुनी, तैसी आली सिंधावनी, आश्रम लक्षणी पापिनी. पापिनी या ठिकाणी असणारी चंडाळीनी आहेस तू. बरेच असणार आहे. तुला ऋषीचा आश्रम दिसला नाही का? त्या महाग्राही सारखा तू काय केली ठिकाणी आलेली आहेस आणि येऊन असणारा संपूर्ण असणारा आमचा जो काय असणारा हा जो काय वस्ती आहे ती उद्ध्वस्त केलेली आहेस. संपूर्ण असणाऱ्या ऋषी मंडळीचा साधू संतांच्या मनाला तिथे ठेस पोहोचलेली आहे. तुझ्या असणाऱ्या वाईट वागण्यामुळे सगळ्या असणाऱ्या ऋषींना त्रास झालेला आहे. म्हणून तुला आता काय करावं लागेल? आमच्या असणाऱ्या शापाला सामोरं जावं लागेल. म्हणून काय केलं? ऋषी मुनीने हातामध्ये कमंडल मधलं पाणी घेतलेलं आहे. हातामध्ये पाणी घेतलं. अतिशय दुर्धर शाप त्या ठिकाणी कशा प्रकारे दिला असणारी ती अप्सरा बोलू लागलेली आहे. ग्रह ऐसी धावसी ते तू महाग्राही होसी, ऐसे शापिले वेगेसी तिने ग्राहत्वासी पावले. त्या असणाऱ्या ग्राही सारखी धावून आलेली आहेस म्हणून तू असणारी ती ग्राही होशील. जशी करणी असते ना तशीच भरणी असते बघा. म्हणून त्या ऋषी मुनी जसं माझं कृत्य होतं तशा प्रकारे मला शाप दिलेला आहे आणि त्यांच्या शापामुळं मी असणारी मगर होणी तळ्यामध्ये पडलेले आहे. हनुमंता ही झाली माझी असणारी कहाणी. आता हनुमंताला पुढे आणखी काही शब्द सांगून हनुमंताला कशा प्रकारे सावध करते ते ऐका. त्यासी हो निशरणंगता, म्या प्रार्थिले ते महंता, रवीसी म्या केले उदता, दंड तदरता मज झाला. या ठिकाणी असणारा ती अप्सरा सांगू लागलेली आहे ही माझ्याकडनं एवढी असणारी महान चूक झालेली आहे. परंतु या ठिकाणी मी त्यांना शरण गेलेलं आहे. बघा चुकीला माफी असते परंतु अनन्य भावे शरण जावं लागतं. सगळं असणारा गर्व आणि अहंकार बाजूला ठेवावा लागतोय. मी पण बाजूला सारावा लागतोय. त्यावेळेस चुकीला पण माफी मिळते. म्हणून तिने सांगितलं तुम्ही संत महान आहात, तुम्ही या ठिकाणी योगी आहात, तुम्ही त्यागी आहात, तुमच्याशिवाय आम्हाला कोण माफ करणार आहे? मी एक तुमचं बालक आहे, मी एक तुमचं लेकरू आहे. अरे लेकरू जर मांडीवर जर काही शिकली तर काय मांडी कापतात का? म्हणून माझा अपराध झाला, मला माफ करा, मला उपशाप द्या. मग त्यावेळेस असणाऱ्या त्या ऋषीने काय उपशाप दिला? साधूसी जो करी छळन अथवा करी उद्धतपणा, किंवा करी जो हेळना, तत्काळ पतन तो पावे. या ठिकाणी असणाऱ्या त्या ऋषी मुनींनी सांगितलं जे असणारे साधू आहेत, जे असणारे संत आहेत, जे असणारे वारकरी संप्रदायामध्ये त्या ठिकाणी बघा आपला अहोरात्र जीवन व्यतीत
त्यांना जर काही कोणी अपमान करेल, आजही अपमान केला जातोय. चालले टाळ कुटायला, तुमचा धंदाच तेवढा आहे, तुम्हाला काहीच काम नाहीये. अशा प्रकारे समाजामध्ये अशा प्रकारचा काही एक वर्ग असतो, ती बोलत असतो. परंतु घाबरू नका, त्यांची जागा त्यांना एक दिवस मिळणार आहे. त्यांना असणारे हे पतन भोगावे लागणार आहे. तशा प्रकारे त्या असणाऱ्या ग्राहीला ती शिक्षा मिळालेली आहे. ऋषींचा त्या ठिकाणी राग शांत व्हायला तयार नव्हता. काही क्षणामध्ये राग शांत झाला आणि ऋषीने काय मला उशाप दिलेला आहे. नवती पुराणीच्या कथा माझा अनुभव प्रत्यक्ष आता. जे उपेक्षिती साधू संता त्यासी खस्ता रोकडी. अप्सरा आपला अनुभव सांगू लागले हनुमंता. अरे जे परमार्थ करतात ना, त्यांना वेळोवेळी त्या ठिकाणी समाजाच्या बोचणे ऐकून घ्यावे लागतात. समाजाचा त्या ठिकाणी असणारे वाईट शब्द ऐकून घ्यावे लागतात. क्षणाक्षणाला अवहेलना केली जाते. परंतु परमार्थ हा सोडायचा नसतो. परमार्थ हा केलाच पाहिजे. या ठिकाणी सांगते तशा प्रकारे त्या ठिकाणी त्यांनी मला, माझ्याकडून जरी मला अवहेलना झाली असली, माझ्याकडनं असणारा त्यांचा अपमान जरी झाला असला, तरी सुद्धा त्यांनी मला माफ केलं आणि शाप दिलेला. ऐसे विनविता ऋषी जन तेही होनी प्रसन्न. मज दिदले वरदान तुझे उदाहरण हनुमंते. हनुमंता, एवढा जरी असणारा माझ्या वागण्यामुळं त्या असणाऱ्या ऋषी मुनीला संपूर्णला त्रास झालेला आहे, पण तरी सुद्धा मी या ठिकाणी बघा त्यांच्या पायावर गडगडले, त्यांच्या पायावर लोळले. माझ्याकडनं चूक झाली, पदरात घ्या. माणूस हा चुकीचा पुतळा आहे, पण जर का त्या व्यक्तीने जर आपली चूक मान्य केली ना, तर त्यासारखा शहाणा माणूस जगात दुसरा कोणीच नाहीये. कारण का, कुणाला किती जरी सांगितलं ना, तर तो काय म्हणतो, माझ्याकडून चुकलंच नाहीये, पण चूक होऊ द्या. पण या ठिकाणी माप या ठिकाणी बघा स्वीकारण्याची हिंमत असली पाहिजे, ताकद असली पाहिजे. त्या अप्सरेने स्वतःची चूक कबूल केली होती, ऋषीने माफ केला आणि तिला उशापता काय दिलेला. तू राहोनी जळवासी दरीसी कपीच्या पायासी. स्पर्श होता सज्जनासी तेने उदरसी सतसंगे. या ठिकाणी असणाऱ्या ऋषीने परत शाप दिलेला. तू असणारी ग्राही होऊन असणारी या तळ्यामध्ये पडशील आणि तळ्यामध्ये पडल्याच्या नंतर बघा तुला असणाऱ्या सज्जनाच्या पायाचा स्पर्श झाल्याशिवाय तुझा उद्धार होणार नाहीये. म्हणून असणाऱ्या सज्जनाच्या पायामध्ये, सज्जनाच्या पायाच्या धुळीमध्ये एवढी ताकद आहे. म्हणून म्हटलं जात संत चरण रज लागता सहजा. बघा त्याच्यामुळे असणाऱ्या हनुमंताच्या चरणाचा तुला स्पर्श होईल आणि तुझा उद्धार होईल. कुणा सांगितलं? त्या असणाऱ्या ऋषीने सांगितलं. म्हणून हनुमंता या ठिकाणी माझा उद्धार झालेला. सतसंगास्तव पाही संसार तरती ते देही. इतर शाप बापुणी काही मुक्त होई जे सतसंगे. अरे सत्संगामध्ये एवढी असणारी ताकद आहे, पण संताची संगती करावी लागते. संत ही ओळखता आला पाहिजे. नाही तर उठसूट कुणाच्याही कपाळाला गंध असेल, कुणाच्याही गळ्यामध्ये माळ असेल, तर लगेच लागला चरणावर लोटांगण घ्यायला. अजिबात नाहीये. संत ओळखता आला पाहिजे, साधू ओळखता आला पाहिजे. त्याच साधूला शरण जा. भोंदू साधूला शरण जाऊ नका. काळनेमी सारखे आता सध्या समाजामध्ये खूप या ठिकाणी साधूचं ढोंग केलेला. त्या साधूला शरण जाऊन उपयोग नाहीये. त्या असणाऱ्या साधूला अशा शरण जा, त्यांना असणारा संपूर्ण असणारा मितूपणा, काम क्रोधाला या ठिकाणी जिंकलेला आहे. त्या साधूला जर तुम्ही शरण गेलात ना, तर नक्कीच तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून असणारी ती अप्सरा बोलते, मी त्यांना या ठिकाणी बघा शरण गेलेले, अनन्य भावे शरण गेले आणि माझा उद्धार झालेला. ते पासून मी येथ वर्ष अयुत होती मी तुझी वाट पाहत. झाले निर्मुक्त तुझे आणि तेव्हापासून हनुमंता, अरे अनेक या ठिकाणी बघा दिवसा मागून दिवस निघून गेलेले आहेत.
वर्ष मागून वर्ष निघून गेलेले. त्या दिवसापासून हनुमंता मी तुझी वाट बघते. अरे ते दिवस आज उजळलेला आहे आणि तुझ्या असणाऱ्या पादस्पर्शाने माझ्यासारख्या पामराचा उद्धार झालेला. हनुमंता कोण बोलतंय? ही असणारी अप्सरा हनुमंताला उद्देशून बोलू लागलेली आहे. जन्म मरण अवस्था मज नाही गा सर्वता, मनोनी कळी काळ्या हानुनी लाता स्वरूपता पावले. ए हनुमंता, अरे ज्यावेळेस असणारा तुझ्या चरणाचा, तुझ्या त्या पायाचा असणारा स्पर्श माझ्या असणाऱ्या देहाला झाला, माझ्या असणाऱ्या शरीराला झाला ना, तर पुन्हा जन्मायचं आणि पुन्हा मरायचं. हे जे काय येरधार आहे ना, अरे हे जे काय संसारामधलं असणारं जे काय दुःख आहे ना, ते संपूर्ण असणारं एटके निरसून गेलेलं आहे. ते काय दुःखाचा असणारा जो काय भवसागर पार करावा लागतो ना, तो एटकनी मला पार करायची गरज नाहीये. कारण का तुझ्या असणाऱ्या चरणामध्ये एवढी ताकद हनुमंता, त्याच्यातून मी आता निर्मुक्त झालेली आहे. आपुली निज सुख पाही निरुपावे सद्गुरु पायी, ते मी लादले सर्वही झाले उतराही भवश्रमा. हनुमंता, अरे या ठिकाणी आपुला तो देव एक करून घ्यावा. अरे त्या नेमाप्रमाणे माणसानं जीवनामध्ये येऊन स्वतःचा त्या ठिकाणी बघा स्वार्थ साधला पाहिजे. कसा स्वार्थ साधला पाहिजे? अरे आपण आलोच कशासाठी? जायचंय कुठं, काही कर्म करायचंय, काही कृत्य करायचंय, आपलं हित कशामध्ये हे ठिकाणी जोपासलं पाहिजे. परंतु कांगणे महाराज एक सांगतो, आपण पिशवी भरलेली आहे, आपण बस स्टँड पर्यंत पोहोचलो, परंतु जायचंय कुठं हाच मार्ग म्हणून ध्येय पहिलं या ठिकाणी समजून घ्या. आपलं ध्येय काय आहे, आपलं धोरण काय आहे, आपल्याला जायचंय कुठं हे या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे. म्हणून या ठिकाणी हनुमंता, मी या ठिकाणी माझं काय केलं बघ, माझं हित करून घेतलेलं, तुझ्या चरणाचा मला स्पर्श झाला आणि माझा उद्धार जिथे झाला. अप्सरा बोलू लागलेली आहे. सद्गुरुची स्थिती ऐशी स्वयनुभवनी ज्या सुखाशी, त्याची पावे शिष्याशी निवनाधिकाशी करुणी. हनुमंता ती असणारी बघा त्या सद्गुरूमध्ये एवढी ताकद आहे. कुठल्याही असणाऱ्या देहाला बघा गुरुची गरज असते. म्हणून असणारा हनुमंता, या ठिकाणी तुझ्यासारखा या ठिकाणी मला गुरु भेटला आणि तुझ्यामुळे माझा उद्धार झालेला. ती असणारी अप्सरा त्या ठिकाणी आनंदाच्या भरामध्ये हनुमंताला बोलू लागलेली आहे. आता इथून पुढची असणारी जी काही सुंदर असणारी रम्य असणारी गोड कथा आहे बघा, सगळ्यांनी न झोपता न आळस करता या ठिकाणी ऐकून घ्यायची आहे. तर सगळ्यांनी आता मोठ्यानं गजर करायचा आहे. प्रभू रामचंद्र भगवान की जय. आणि एक विनंती वाचक आणि सूचकांना, कारण पुन्हा पुढे टाइम कमी पडतो, त्यासाठी थोडं जरा स्पीड मध्ये घ्या. वाचक आणि सूचकांना सर्वांना विनंती. विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका